ठरलं तर मग मालिका सध्या अत्यंत उत्कंठवर्धक वळणावर आली आहे. 17 मेच्या भागात मालिकेत एकाच वेळी आनंद, कौटुंबिक राजकारण आणि भावनिक संघर्षाचा हाय ड्रामा पाहायला मिळाला. सायलीला गेल्या काही दिवसांपासून मळमळ आणि अस्वस्थता जाणवत होती. शेवटी तिने प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. सायली आई होणार ह्या विचाराने ती खूप खुश झाली, पण अर्जुनने नुकतंच मला आता बाळाची जबाबदारी नको असं म्हटल्यामुळे सायली प्रचंड टेन्शनमध्ये आली आहे. आता सायली अर्जुनला हे कसं सांगणार? दुसरीकडे सचिनने स्वतःचा बचाव करण्यासाठी अस्मिताची तिच्या आईवडिलांसमोर घाणेरडी बदनामी केली. मला पैशासाठी छळला असा खोटा आरोप त्याने अस्मितावर केला. इतकेच नाही तर आईवडिलांचे सेव्हिंग्ज आणि घर आत्ताच्या आता स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्याने दबाव टाकायला सुरुवात केली आहे. सचिनने अस्मिता आणि चैतन्याच्या नात्यावर घेतलेला संशय ऐकून अश्विनचा थरकाप उडाला आहे. अर्जुन, चैतन्य आणि अश्विन आता अस्मिताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. खचलेल्या अस्मिताला सायलीने धीर दिला. लग्न झालं तरी माहेर सुटत नाही, या घरावर तुझा तितकाच हक्क आहे असं म्हणत सायलीने तिला आपली मैत्रीण बनवलं. आता अस्मिता तिला सायली तर सायली तिला अस्मिताशी हाक मारणार आहे. पूर्ण आजीच्या उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञ येणार आहे, पण त्याआधी सायली तिची प्रेग्नन्सी अर्जुनला सांगू शकेल का, की अर्जुनच्या भीतीपोटी हे सत्य लपून ठेवेल?